लवकर उठत ब्लॉग टाकली. हा घे 6 वाजता मी उठलोय, सगळ्यांना उठवलंय. गाडी घालायची रस्ताच नाही पुढं काही रस्ताच नाही, ते नाही रिस्की आहे बेकार पाहिजे. पावसाळा असता ना आपली चांगली लागली असती. बाहुबलीचा सीन वाटतोय नुसता मोठ्या मंडळी. हे बघा आता इथे एक्सची थोडी ऑफ रोडिंगची टेस्ट चला मंडळी. हे बघा कशी केवढं जर टक्कर मारली नाही कधी 800 वर्षाला कुठून जाईल डायरेक्ट गुगा होईल त्याच. भाई साहब तुला बोलायचं बोला काय रस्ता नाहीचे पुढे रिटर्न जावं लागणार. हा पुढे गाड्या ये आपल्याला याच्यातूनच जायचंय आणि डिझेल पण संपत आले. असे 2-3 चॅलेंजेस आहे आपल्या समोर. बघू आता काय होते पुढं, बघू पुढं नाही तर मग दिसेल तुम्हाला गाडी लोटताना काहीतरी. 1000 किलोमीटर. मंडळी आता आपण आहोत ढोलावीरा सिटी मध्ये. ढोलावीरा जो एरिया त्या एरियामध्ये खूप सुंदर स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नामध्येच मी तल्लीन झालो होतो. पण आता सकाळचे 6 वाजले, आपल्याला उठायचंय. चला आपण जरा जिथं राहिलो होतो ही प्रॉपर्टी जरा एक्सप्लोर करूया. हे बाहेरून तुम्हाला मी दाखवतो. हे होमस्टे आमचा एक मित्र आहे इकडचा ढोलावीराचा, त्याच्या ह्या होमस्टेमध्ये आम्ही थांबलो होतो रात्रीचा. तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण गवत आहे. गवताचं जसं राऊंडवाला बनवतं तिकडे सगळे राऊंडवाल्या घरांमध्येच राहतात. पूर्ण राऊंड आणि ही भिंत आहे मध्ये अजिबात थंडी होत नाही. बाहेर एकदम थंडी आहे. आणि असे त्याचे 2-3 होमस्टे आहे. रात्री आम्ही याच्यामध्ये जेवण केलं. ते जेवण पण खूप सुंदर होतं. चुल्यावरती स्वयंपाक करतात. तर चुल्यावरती जो स्वयंपाक करतात त्याची चव वेगळीच असते. ज्यांनी अनुभवली त्यांना माहिती. आणि हे एकदम गाव आहे. असं काही नाही की आम्ही आज एखाद्या रिसॉर्ट वगैरे मध्ये जसं काल होतो. एकदम प्रॉपर गाव आहे. गाई म्हशी तिकडे कच गाय आहे. आता नाही थोडा सकाळ झालं की आम्ही अजून पण 6 वाजले पण असं काही दिसत नाही. तर मंडळी जसं मी तुम्हाला म्हटलो ना, हे होमस्टे काय आहे की याच्या घरात आपण सगळं काही केल्यासारखं. हा आपला मित्र गणपत भाऊ होते. लावला बड़े बड़े लाकड़े. अरे तुम 5 बजे उठ के लगाना चाहिए था. तुमको क्या लगा हम देर तक सोएंगे? नहीं भाई, सुबह सुबह उठ के काम पे जाने वाले आदमी है अपन. इतने टाइम तक तो मैं 2-3 किलोमीटर भाग जाता हूँ. हाँ तो रनिंग ये फिटनेस तभी तो है. भागते मतलब रनिंग करते, एक्सरसाइज करते. अभी खेतों वाले काम तो करते नहीं है. ऑफिस में बैठ के काम करना पड़ता है तो फिर वो एक्सरसाइज शरीर को थकाना तो पड़ता है. तो इथूनच काढायला लागला. भारी ना पेटवायला इथूनच खेळ सगळं. मैं तो पूरा उठा लिया. फिर से काम करना पड़ेगा. ढोलावीरामध्ये पाणी गरम करायचं काम करते चुल्यावर. डाळ घालायचं. घरचे म्हणशील पोरं कसे काय पाणी तापिता का नाही, आंघोळी करीता का नाही, पाहून घ्या. काही टेन्शन नाही. घरी पण काम करतो आम्ही तसे. आपल्या आरजे भाऊ गुलाबी थंडीचा आनंद घेताना अजून काय उठले नाही. ते रील बनवायचं काम चालू आहे. आपले ना इंस्टाग्राम सगळे फोटो व्हिडिओ येऊन जातील. त्याच्यामुळे आपल्या इंस्टाग्राम हँडल फोर रावडी मंडळीला जाऊन तुम्ही फॉलो करा. आणि हे पहा अशी हे बा या घरात आम्ही मस्त झोपलोय. 4 बाजूनी बांबूचं छत होतं. त्यांनी इथे अजून काय त्याचं काम नवीनच केलं त्यांनी. तर काही अजून त्याला हे लावलेलं नाही विंडो प्रॉपर. म्हणलं थोडं रात्रीचं हलू लागलं थंडी बिंडीचं. झोपलो काहीच समजलं नाही. जाग सकाळी उठलो वरती बघा असं गवत टाकून मस्त बनवले. आपल्याला वाटलं ना घरी तर थोड्या दिवसांनी असंच बनवावं लागलं. आउट हाऊस बनवावं लागलं. राहून माहिती का जे कन्व्हेन्सला घर आहे ना त्याच्यापासून ना तर रोजचं वेगळं करण्यासाठी असंच काहीतरी पाहिजे. थोडं वेगळं फिलिंग आलं ऑटोमॅटिक आपण वेगळ्या याच्यात जातो. आणि असं ऍक्च्युली हे काय असं काय घर टाईप नाही, फक्त आपल्या झोपायपुरती काम. गरम गरम पाणी भाई. आगे अपना गरम पाणी आगे. चला सकाळ सकाळी मस्त चहा पिऊया. कपशी
शुभ सकाळ मंडळी सगळ्यांना, शुभ सकाळ। ये आपले गणपत भाऊ ये अपने गणपत भाई, इनके वजह लो ऐसी, या गणपत भाई की वजह से ही हमें ऐसी सुबह देखने को मिल रही है। थँक्स टू गणपत भाई, वेलकम। तर गणपत भाऊ जे आहे हे ढोलावीराचे एक नागरिक आहे तिकडचे, आणि तो स्वतः गाईड आहे। तो गाईड असल्यामुळेच आमचं कनेक्शन त्याच्यासोबत बनलं, आणि त्याच्यानंतर समजलं की त्याचेच होमस्टे आहे। तर त्याच्या डायरेक्ट होमस्टेमध्ये आम्ही आलो, रात्री तर थांबलो। जेवण पण त्यांनी त्यांच्या घरच्या पद्धतीने, मी सकाळचं सांगितलं तसं, सकाळी गरम पाणी करून दिलं त्यांनी चुल्यावरचं, आणि आता या सकाळचा हे करतोय चहा। त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, गणपत भाऊचा नंबर तुम्हाला दिसून जाईल। आप नंबर बताओ, आपका नंबर बता दो, कॉल 7433996398। ओके, तो या आप कॉल करो, कहीं पे भी धोलावीरा टूरिस्ट गाइड गणपत आ जाएगा। ओके। की आपण म्हणतो बाकी काही पण असू द्या, पण जे पण लोकांना वाटतं ना फिरायचं इच्छा असते, तर प्लेस अशी ढोलावीरा सिटी, तर तिथं नक्की यायला पाहिजे आणि एक व्हिजिट झाली पाहिजे। आणि एक टुरिस्ट घ्या, आपला गाईड घ्या, गाईड तुम्हाला पूर्ण क्लिअर पिक्चर येतो। आता हा झालं किंवा आम्ही काल पण ज्यांनी ज्यांचं घेतलं होतं ना, ते लोक तिथं काम केले त्या लोकांनी, एकदम रिजनेबल एकदम जास्त पैसे पण। आणि इकडे जर आले तर 100% इथंच राहून राहा, बस सिंपल। थोडंसं राहण्यासाठी सिंपल साधं एकदम, आता तुम्हाला एकदम हॉटेल सारख्या गोष्टी मिळणार, आणि बाकी तुम्हाला प्युअर गोल्ड ऑफ नाही का विलेज आपण विचार केला ना, घे 6 वाजता मी उठलोय, सगळ्यांना उठवलंय, आम्ही सगळे रेडी आहे, सगळे रेडी आहे। ये स्लो गोगल गाय नाही, गोगल गाय ही गोगल गाय तिथं घालू शकते, इकडे घेते, आंघोळ घालून दिली, शॅम्पू डोक्याला लावून दिला, साबण बरं का, ही गोगल गायचं पण अजून चालू आहे, सगळे आम्ही रेडी होऊन बसले। अकुशे इकडे एकदम टक, मी सेंटरला। हा, पण ही गोगल गाय चाललंय तिचं, जाऊ दे आता काय करणार। एनी कमेंट? ते बोलायचं थोडं, तिला इमेज खराब जाईल पब्लिक मध्ये, नको रे। योगेश कमेंट? नाही बोलले, गुगल काय बोलले तेव्हा संपला विषय। पुढचं बाई बोलू का मी? बोला बोल वी आर इंटरेस्टेड। पब्लिक इज इंटरेस्टेड टू दिस काइंड ऑफ स्टफ। काय आहे, सध्या बिग बॉस खूप चालतंय, त्याच्यामुळे लोकांना हेच लय आवडतं। मी फालतू ती ठेवा चला। तर मंडळी, आज आहे आपला डे 4, आपला गुजरात दौऱ्यामधला हा दिवस 4था आहे। आजची आपली आयटनरी जी असणार आहे, आता आपण आहोत ढोलावीरामध्ये। ढोलावीरामधनं आपण जे आहे पाटण साईडला जाणार आहे। पाटण साईडला जी आहे सगळ्यात एक युनिक प्लेस आहे तिथं, राणी की वाव म्हणून, तो आपला आजचं अट्रॅक्शन आहे। सो आपण जाताना आपला रोड ऑफ हेवन पुन्हा एकदा लागणार आहे ढोलावीरा सोडताना। सो त्याचा सनराईज पॉईंट आपण एन्जॉय करणार आहे। सनराईज झालेला आहे ऑलरेडी, जवळच आहे इथून। आपला आजचा आयटनरी जे असणार आहे सनराईज, तो रोड ऑफ हेवन, त्यानंतर राणी की वाव, त्यानंतर सन टेम्पलचा आपला प्लॅन आहे। संध्याकाळी आपण जाणार आहोत अहमदाबाद। येस, कम ऑन। तो ब्लॉग मध्ये असं तुम्ही कंटिन्यू राहा। आता हे बघा गाव म्हणजे असं आहे ना, पूर्ण जंगलामधून रस्ता असं वाटतं इकडे आलं, जास्त मध्ये नाही, जस्ट एक किलोमीटर 1.5 किलोमीटर मध्ये, 1 किलोमीटर जवळपास। आणि ढोलावीरा जस्ट याच्या मागेच आहे, म्हणजे जस्ट 5 मिनिटात आपण इथं पोहोचतो। आणि बघा योगेश भाऊ मस्तपैकी आनंद घेत आहे, जंगलातून गाडी काढायचा। आपली जी XUV300 आहे तिचा पूर्ण आनंद घेत आहे। बघा असा रस्ता आहे ना, त्याचा बेस्ट म्हणजे गाडीचा यूज बेस्ट आहे इथं, बरोबर मस्तपैकी। इकडे राईट मोठा रस्ता पण हे बघा। आज आहे ना, आता आपण आहे ना कम्प्लिटली इकडून आहे ना आपण कटअप, हे बघा ढोलावीरा, हे ढोलावीरा बघा, इथं दिसतंय बोर्ड तुम्हाला। आता याच्या पण आपण एक्झिट करतोय जवळपास मंडळी, आणि आपला फायनली ढोलावीरा आपण कंप्लीट केलेला आहे। हे बघा, हे गेट बघा इथं मस्त मोठं भिंती आहे, आणि हे गेट दिसतंय तुम्हाला, ढोलापा हडप्पन संस्कृती महानगर। हा, हे बघा असं। आणि आता राणी की वावच्या दिशेने चाललोय। आता एक सिंपल असं पॉइंट हे आहे की पहिले आपण स्टार्टिंगला जे पण आपण डेझर्ट बघितलं, सॉल्टचं डेझर्ट, तर ते बघितलं। आणि त्याच्यानंतर आपण इथे ढोलावीरा सिटी, जी एक काय म्हणतो, एक सिव्हिलायझेशन होतं, ओल्ड एन्शियंट सिव्हिलायझेशन 5000 वर्षापूर्वीचं। सो एक कम्प्लिटली वेगळ्या झोनमध्ये गेलो, आणि आता परत डिफरंट झोनमध्ये जाणार आहे। सो आज डे 4 चालू आहे मंडळी आपला, आणि मंडळी आता निघाली। आपल्याला जवळपास 220 किलोमीटरचा रस्ता पार करायचा आहे राणी की वावला पोहोचण्यासाठी। आणि तिथे जाऊन जे पण आहे, जी पण ती भव्यता आहे ना, ती अनुभवायची आपल्याला। आता जे आपण तुटलं फुटलेलं आता एन्शियंट बघितलं, त्याच्या कम्प्लिटली अपोजिट, ते कम्प्लिटली पूर्ण
जशा तशा फॉर्म मध्ये वाव. ते बघायला का मजा येईल. म्हणजे तुटलेल्या गोष्टी बघण्यातच एवढा आनंद भेटतो, तर जे ओरिजिनल फॉर्म मध्ये असेल त्याला तर मजाच मजा. हे बघा मस्तपैकी सकाळची आपल्यावरती ना सन किस्ट जे म्हणतो आपण तसं काहीतरी दिसतंय, जे आजच्या मॉडर्न जमान्यात लोक बोलतात आम्ही लोक सूर्यकिरण. त्यांचे चोचले थोडेसे. आता बघा काल दुपारपासून आहे ना एक आपण रोड टू हेवन गेला, त्याच्यानंतर असा नाही आपला असं सडनली मूड चेंज झाला, असा पीकला गेलो आपण आणि वेगळ्या झोन मध्ये गेलो. माझ्या तो ब्लॉग तुम्ही बघा, मागचा ब्लॉग बघा, व्यवस्थित बघा. लाईफ आहे ना, लाईफ क्रेझी असायला पाहिजे, इन्फॉर्मेटिव्ह असायला पाहिजे, वर्थ अटॅक असायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी असतात. लाईफ एक स्ट्रेट फॉरवर्ड रोड नसतो, अप अँड डाऊन्स असतात आणि अप अँड डाऊन्सला वर खाली गोष्टी चालू असतात. सो आम्ही असंच वेगळ्या गोष्टी आणत असतो, एवढंच. सर काहीतरी अप अँड डाऊन म्हणत होते, काही कळालं त्यांना नाही. असं वाटलं पास झालं, कीर्तन जरा जास्त मोठं होतंय. त्यांचं झालं अप डाऊन काहीतरी. फरक सरांना गप्प बसायला आवडते, एक गप्प बसून घेतो ते. काय नाराज झाले. ते काय करतात माहिती, रोहित शर्मा बनले ते त्यांना आता. काय म्हटलं, कधी कधी तुम्ही शांत बसून घ्या, थोडं आम्हाला बोलतो. आता आहे ना जो आपण म्हणतो ना मंडळी की या ट्रिपचा खरा एक्सपिरियन्स कधी येतो, जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर प्लेसच्या असा डीप मध्ये जातो, त्यानंतर आपण आहे ना कम्प्लिटली म्हणजे एक वेगळ्या दुनियेत निघून जातो, बरोबर का नाही. आणि ती मजा पण येत असते जेव्हा त्या गोष्टी जाणून घेतो. Trip आहे ना, म्हणजे मी विचार करतो यार काय चाललंय, काल इथं थांबलो. अरे आमचं मी तेच सांगतोय बऱ्याचदा, तुम्ही म्हणशाल बऱ्याचदा रिपीट करतोय, बट वी आर नॉट प्लॅनिंग एनिथिंग. फक्त आम्ही लोकेशन ठरवलेत, राहायचं वगैरे आम्ही डायरेक्ट जातोय, लोकल सोबत कॉन्टॅक्ट करतोय, वी आर टेकिंग इनपुट्स आणि त्यानंतर आम्ही राहतोय. कालचं तुम्ही बघितलं गणपती इट्स व्हेरी रॅन्डम, आणि त्यांच्यासोबत आपण हे करतो, जेवण खाऊन करतो. आणि काल आम्ही गप्पा बैठक मारत करतो. होतो ना, जेव्हा आम्ही गप्पा मारत होतो ना, असं वाटतं की यार बऱ्याच दिवसापासून आम्ही जाणतो आणि परत एवढा त्याच्याशी हे झालं की परत गणपत तू फक्त नाशिकला आहे. नाशिकला असं भेटलं आणि त्याला म्हणतो नाशिकलाची. आता काय माहिती काय करतो. परागला हॉस्पिटॅलिटी करायची भाई, त्यांनी जशी हॉस्पिटॅलिटी दिली ना तशी परागला करायची. दॅट्स द मेन. जेन्युनिटी वाटली त्या पोरांची. तू थोडा स्लो बोलतो का, तू थोडासा बोलून करतो सगळं, थोडासा ऍक्सिडेंट नको होतो, पण थोडासा मला शांत. एक्साइटमेंट थोडी कमी. चला कमी करा ते स्टोरेज भरेल. तर मंडळी आपलं 1000 किलोमीटर टच करतोय आपण. बघा 999.5 1000 किलोमीटर. आपण 1000 किलोमीटर डोलावीरामध्ये कम्प्लीट केलेले आहेत. मंडळी आपण आता आहे ना जवळपास हे बघा आपल्याला मॅप मध्ये दिसत असणार की जो डोलावेरा जो आपला जो आयलंड आहे त्याला आपण आता क्रॉस करून छोटासा जो अजून थोडासा जो दोन्ही साईड लागेल लेकचा पार्ट येतो, त्याच्यावरून आपल्याला असं सिंगल रोड जाणार, दोन्ही साईडला पाणी. हे बघा असा व्ह्यू आपल्याला आता पुढे अगेन आपल्याला दिसतं बघा व्हाईट डेझर्ट, जे सॉल्टी जे आता पाणी ड्राय झालंय त्याच्यामुळे सॉल्ट वरती दिसतंय आपल्याला. बघा दिसतंय मंडळी. हा आपला मधून जाणारा रस्ता अगेन इकड साईडला पण तेव्हा व्हाईट इकडून मस्तपैकी सन दिसतो आपल्याला. सकाळचे 9 वाजले, सनलाईट पडते आणि हा आपला मस्त सुंदर असा रोड. हाय रोड ऑफ हेवन. राम राम बाबा. राम राम. क्या हाल चाल? बढ़िया सब. अच्छा कैसा चल रहा है धंधा पानी, कैसा चल रहा है? अच्छा है. कहाँ से आप आए? कौन सा गाँव है आपका? गाँव क्या नाम है गाँव का? आगाव. सही आहे. चला. बगडी बाहुबलीचा सीन वाटतोय नुसता. मोठ्या एवढ्या शिंगांच्या त्या तो एक सीन होता नाही का, बाहुबली असा खाली जातो. केवढा आहे? ढोल ते नाही रिस्की आहे का, लय बेकार पाहिजे तू. हे बघा मंडळी, हे बघा कशी केवढं आहे. जर टक्कर मारली नाही कधी आरशे विरशेला फुटून जाईल डायरेक्ट, बुका झुलतेच. एवढं खतरनाक आहे पाहिजे ना ते. आपण जातोय मंडळी आणि आता जवळपास आपले 20 किलोमीटर राहिले आणि आपल्या गाडीची रेंज पण तेवढीच राहिली. 23 किलोमीटर. थँक्स टू योगेश भाई.
आणि जेव्हा टाकायला नाही 500 टाक 1000चं मी म्हणतो तेव्हापासून म्हणतो 2000 टाकायचं जेव्हा थांबले तेव्हा. लेट्स चेंज टॉपिक. आणि हे पुढे बघा मस्त पैकी बघा काय रस्ता किती सॉलिड आहे बघ ना. सॉलिड म्हणजे कच्चा रस्ता आहे पण मागे solid आहे. असं थोडा नाही जवळपास झालं. एक 2-4 किलोमीटर होता तो थोडा खराबच होता. दगड टाकल्यावर काम चालू आहे त्याचं. तर हे बघा रेगिस्तान म्हणून झाल्यासारखी फील होती. तेच आता इथं हा थोडा छोटा खराब रस्ता आहे. आता पुढे पण आपल्याला दिसतोय बऱ्यापैकी खराब आहे. आपल्याला याच्यातूनच जायचंय आणि डिझेल पण संपत आले. असे 2-3 चॅलेंजेस आहे आपल्या समोर. बघू आता काय होते पुढं. नाही तर मग दिसेल तुम्हाला गाडी लोटताना काहीतरी. नाही तर मग दिसेल की चालू गेलोय पंपापर्यंत. आता बघू आपलं काय नशीब कसं आहे. देव करून नशीब असं लोटायची ये ना काही इकडून गाडी घालायची का समोर. थांबू उतरून पाहू ना काय. अरे रस्ताच नाही पुढं तर काही इकडून आले साईडने. रस्ताच नाही का? साईडने रस्ता तिकडून आहे का तो. हो तर. ये आगे रास्ता कैसा है. सांतालपुर जाना है इधर यही रास्ता है ना. हाँ 1 किलोमीटर है ऐसा. इधर से 1 किलोमीटर है ना फिर रोड है. पेट्रोल पंप यहाँ से सातलपुर उधर जाके सांतालपुर मिलेगा ना. चलो चलो ओके. ये मंडळी बघा हे बघा हे रस्ते बघा कसे. हे बघा समोर किती खराब रस्ता झाला. अरे बापरे काय खरं नाही. 1 किलोमीटर आहे जसं त्याने सांगितलं आपल्याला. तर थोडं 1 किलोमीटर रिलॅक्स वाटतंय आता. म्हणजे लोटायची वेळ नाही येणार आता आपल्याला. 1 किलोमीटर पेट्रोल लोटायचं नाही पण पुढं पंप लांब आहे ना अजून. किलोमीटर पर्यंत रस्ता खराब आहे. रस्ता खराब. खराब रस्ता आपला अजून डिझेल जास्त. पेट्रोल पंप आहे. तो अजून जास्त डिझेल घेईल खराब रस्ता जेवढा तेवढा. नाही का भाई. विषय तर गंभीर आहे मग तर खरंच. तुम्ही काय त्याच्यावर बोलू नका बाकी दुसरं नाही बोल ना ऑटोमॅटिक देव करून घेईल बरोबर नाही का. योगेश भाऊ तर मंडळी बघा इथे आपल्या इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप लागलंय. जवळपास आपलं 10 किलोमीटरची बाकी फक्त. आणि हा बंद दिसला. आता जर याच्या भरोश्यावर जर असतं अजून एखाद 2 आहे पुढे असं म्हणताय मंडळी. बघू आता तो काय काश्मीर सही. आवाजच कमी होऊन गेला सगळ्यांचा आता. आपल्याला लेफ्ट लायचं राईट लायचं. लेफ्ट बाबाला विचारून घ्या बाबा पुढं आहे पेट्रोल पंप. आहे रे घ्या तुम्ही घ्या. भाई पेट्रोल पंप किधर है. पेट्रोल पंप इधर नहीं का. इधर है का. हाँ ठीक है धन्यवाद चलो. चालत तिकडं सांगितल्याबद्दल थोडंसं बरं. चालत तिकडं बॉम्ब मारे तिकडं. अजून एक मिस्टेक केली असते नाही तर आपण अरे. तर इथे मिळालाय शेवटी अंकुश भाई. भाऊ मला टेन्शन आलं होतं त्यासाठी. एसी बंद करून टाकलं AC होतं बंद करून टाकला. विंडो आम्ही ठरवलं होतं विंडो ओपन नाही करायचं डस्ट येईल गाडीमध्ये. पण रूल तोडला आम्ही तो पण ओपन करून दिला. आता जर ये लागले म्हणजे आपली गाडी धकण्यापेक्षा बहुत एक टाइम ते रूल तोडलेला किती चांगला. होतं किती राहिलं होतं रेंज आपली. हा? रेंज किती राहिली होती. 9 किलोमीटर. 9 किलोमीटर ते बघा म्हणजे श्वासात श्वास आला. जीवा आला. व्हेरी गुड. जीवा आला ते. श्वास पण आपण रोखून धरला होता ना. भाऊ आवरा लवकर टाका लय का आमची ती झाली. निवांत बसलेली का ते. हा ना भाऊ ते फक्त करू दे आधीच ना. काय बोलतो ते. नाश्ता सुद्धा करते नाही राहू तुम्ही पोरं माहिती लंच का? आपण पाटणमध्ये करणार आणि लगेच आमच्याकडे ब्रेकफास्ट नसतो डायरेक्ट लंच असतो. आता कसं मस्त वाटते गारगार आहे. एसी चालू आहे फायनली चालू झालाय. रेंज पण वाढली. एक हे छोटा रोड आहे इधर से आणि हा आपला वरतून आपला पूल आहे इथून. तर आता पुलावरून टाकायचे अंकुशला म्हटलो. 5 झाले आता छोटे छोटे रोडले इथले. जवळपास किती किलोमीटर झालं अंकुश आपलं किती असं. ते नाही. 160-170 छोटा रोड छोटा रोडच 160-170 किलोमीटर आलोय आपण. तो म्हणजे तो सिंगल लेनच सगळा भावा पूर्ण. हा, तो आणि बघा. ते खराब गावागावातून. 40-50 किलोमीटर आपण तो खराब होतो. हा बरोबर. आता आपण कुठं आलोय हायवे. मंडळी आपल्याला टोल आलेला आहे अजून. एक टोल म्हणजे खूप टाइम नंतर आलाय बिकॉज आपण हायवेलाच नव्हतो. साईडला गेलो होतो ना. हायवेच्या आपण आउटसाईडला होतो. हायवे पासून दूर होतो. आता एक बघा कट कसं करेल ते बघा. टिंग, टिंग, 1 टिंग. 2 3 4 अरे 5 6 6 मध्ये थांबून घेतलं. मी विचार करत होतो काय झालंय. थोडं स्लो थोडा टाइम घेतलाय आणि काय 10 सेकंड घेतले त्या दिवशी 3च घेतले. नाही 5 6 सेकंद घेतले आज.
पण मी बी त्याला पटकन रेकग्नाइज झालं काय माहिती काय ड्रायव्हर चेंज झाल्यामुळे काय माहिती काय विषय हवाय मीच होतो 3 सेकंदाच्या टायमाला पण तुझा होता का मग हे बा मंडळी कसं आलं बा पावसा असता ना आपली चांगली लागली असती. चला मंडळी हे बघा आता इथे एक्सवीची थोडी ऑफ रोडिंगची टेस्टिंग की चला हे ठीक आहे आपलं पाटण मध्ये वेळेत पोहोचायचंय. बरं जाणार आपण नाही काय विषय 5 काय बंद आता ते का काढ इकडून 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 ओय भाई साहब रावल्या ओ भाई साहब मजा आ रहा है भाई. बघा तुला बोलायचं तर बोला त्याला रस्त्याचा टर्न चुकवलाय ठीक आहे पण हे रस्ता नाहीचे पुढे रिटर्न जावं लागणार आहे. खरंच हा पुढे गाड्या आहे, घे वरती तरी आता चला. अरे हाय रस्ता चाल तू मेरा दिसतोय रस्ता फर्स्ट ओके आहे चला 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 आहे का ठीक आहे ठीक आहे का अरे जाईल ना हो जाईल का अरे ते विचार ना त्यांना वाटतं हात देतो काय अरे, नक्की विचार के ना काय ते भाई आहे. याला अरे याच्यात गाडी तर हेच नाही काही नाही काट्या बाजूला काढायला लागेल. ड्रायव्हरच नाही तिच्या ड्रायव्हर कुठे जाऊन येईल ना बसलाय? उतरून या काट्या बाजूला काढू का निघून हा, जायचं. थांब. तिकडे आहे तो माणूस आलाय. अरे म्हणजे कनालचं काम बाकी आहे वाटतं पुढं. नाही का चॅनल पुढचं काम चालू आहे चॅनल रोडने आपण पुढे मंडळी आलो होतो वरतून तुम्ही व्ह्यू बघितला हे बघा पण पुढे आता थोडं आलो रस्ताच गायब झाला आता काय करावं त्यांना वाटलं रस्ता आहे पुढे चांगला विचार बरं त्यांना आता असेल बहुतेक आता पुढे रस्ताच नाही होईल तर म्हटलं दिस नाही तर काय जाईल ना? त्याला काय माहिती आता तू काय नक्की आणखी काय बोलतो त्यांना काय समजत हा ना हे काय तो मित्र आहे का ते काय हे खोटं खोटं अरे, ते ड्रायव्हर स्टॉप राहतो उडत जोड हे वन कर